महाराष्ट्र राज्य सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे विद्यार्थ्यांच्या मागे ठामपणे उभे आहेत. तसंच महाराष्ट्रात पक्षाचं नेतृत्व करणारे प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला आपल्याला सल्ला देण्यासाठी ठाण्यात नेहमीच उपलब्ध आहेत. येणाऱ्या काळात आपली ताकद वाढवण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ठाण्यात मजबूत करा असं आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रशांत कदम यांनी ठाणे राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालयात विद्यार्थ्यांच्या बैठकीत बोलताना केले. समाजकारण, राजकारण, अर्थकारण या विषयावर पारंगत वैचारिक बैठक असणारी विद्यार्थ्यांची पहिली टीम कौस्तुभ गायकवाड यांनी ठाण्यात बांधली आहे. विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची संधी आता उपलब्ध आहे. चांगलं काम करा, संधी मिळेल हे अजितदादांचं वाक्य लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांचे प्रवेश, शिक्षणाचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न असो, याबाबत आपली गरज लागली तर आपण नेहमीच उपलब्ध असू असं मत प्रशांत कदम यांनी व्यक्त केले. यावेळी ठाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विरू वाघमारे यांनी ठाणे कॉलेजमधील NCC विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीत युवक काँग्रेस आणि विद्यार्थी काँग्रेसनं मिळून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला असल्याचं सांगितलं. या प्रकरणी संबंधित शिक्षकाला माफीही मागावी लागल्याचं त्यांनी सांगितलं. तर परिवहन सदस्य मोहसिन शेख यांनी टेन्शन घेऊ नका, आम्ही ठाणे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सोबत आहोत. आमची साथ नेहमीच आपल्याला राहणार आहे. प्रदेश युवक उपाध्यक्ष आदित्य धुमाळ यांनी विद्यार्थी काँग्रेस हा पाया आहे, तर ठाणे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड यांनी स्पष्ट केलं की येत्या काळात विद्यार्थ्यांचा भव्य मेळावा ठाणे शहरात आयोजित करून ठिकठिकाणी शाखा उभ्या करू. तर सुरुवातीला प्रशांत कदम यांचं शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा वनिता गोतपगार, राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा सरचिटणीस रवींद्र पालव, जिल्हा सचिव अविनाश पवार, विधानसभेचे अध्यक्ष विजय भामरे, अजय सकपाळ, ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे, नौपाडा प्रभाग अध्यक्ष दिनेश दळवी, महिला विधानसभा अध्यक्षा वंदना खानोलकर, ठाणे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कोपरी पाचपाखाडी विधानसभेचे अध्यक्ष मयूर कदम, ओवळा माजिवडा कार्याध्यक्ष प्रणव घोलप, लोकमान्य सावरकर नगर ब्लॉक अध्यक्ष हर्ष चापले, ब्लॉक सचिव लोकेश दास, आनंद विश्वगुरुकुल विद्यार्थी अध्यक्ष यश पांगारे, विद्यार्थी सभासद स्वप्नील वनगले आदी पदाधिकारीही उपस्थित होते. मैं घर घर जाके काम करती हूँ. मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा. फिर हम गांव चले गए. फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए. हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया. मिशन इंद्रधनुष. येत्या शनिवार आणि रविवारी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये विजेच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरला येलो अलर्ट दिल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलंय. या 2 दिवसात सोसाट्याचा वारा, विजेच्या कडकडाटांसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या पट्ट्यामुळे हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा पट्टा महाराष्ट्राच्या किनारपट्टीकडे सरकत असल्यानं मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात शनिवारी आणि रविवारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 9 नोव्हेंबर रोजी मुलुंड, मालाड, गोरेगाव तसंच कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबईच्या काही भागांसह शहरातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला होता. तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे गुरुवारी म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी 5 जिल्ह्यांमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तिरुनेलवेली, टेनकासी, थेनी, थुथुकुडी आणि कन्याकुमारी या 5 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार येथील सर्व सरकारी आणि खाजगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागानं गुरुवारी केरळ, पुदुच्चेरी, कराईकल आणि तमिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
खासदार राजन विचारे यांच्या खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचं आणि टॅक्सी स्टँडचा लोकार्पण सोहळा संपन्न. शिवसेना नेते खासदार राजन विचारे यांना नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार आपल्या खासदार निधीतून घोडबंदर वाघबीळ येथील हावरे सिटी आणि ब्रह्मांड आझादनगर येथे ज्येष्ठ नागरिक कट्टा तसंच हायवे पूर्व द्रुतगती महामार्गावर तुळजाभवानी मंदिरासमोर नागरिकांसाठी टॅक्सी रिक्षा चालक मालक संघटनेनं केलेल्या मागणीनुसार खासदार निधीतून टॅक्सी स्टँड उभारण्यात आला होता. त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी शिवसेना नेते खासदार राजन विचारे, विधानसभेचे संपर्क प्रमुख नरेश मणेरा, उपजिल्हा प्रमुख कृष्णकुमार कोळी, सुनील पाटील, उपशहर प्रमुख संतोष सिरके, दीपक साळवी, वसंत गवाळे, सचिन चव्हाण, शाखा प्रमुख वसंत गावित, विभाग प्रमुख प्रकाश पायरे, विजय हंडोरे, शाखा प्रमुख रमेश शिर्के, समन्वयक राम काळे, प्रवक्ते तुषार रसाळ, सहसचिव संजू कुलकर्णी, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, महिला उपजिल्हा संघटक आकांक्षा राणे, अक्षता पांचाळ, हुमणे, घाणेकर, कोपरी पाचपाकडे विभाग अधिकारी राजेश वायाळ, ज्येष्ठ नागरिक पाटील, सचिन गांगुर्डे, वसंत कोंडवर, टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष बागल, दिनेश चिकणे, लिमेश बांडलीकर, जगन्नाथ तावडे तसंच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, टॅक्सी संघटनेचे सदस्य, शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आर्थिक आणि सामाजिक इकोसिस्टम विकसित करण्यासाठी महाराष्ट्रीयन लघु उद्योजकांची बिझनेस जत्रा 1 आणि 2 डिसेंबर रोजी ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे होणार आहे. लक्षवेध, ॲडमार्क मल्टीव्हेंचर वा कॉर्पोरेशन, वेल्थ मॅजिक यांच्या संयुक्त विद्यमानं होणाऱ्या या मेळाव्यात 126 पेक्षा अधिक स्टॉल्स असणार असून वेगवेगळ्या इंडस्ट्रीजशी संलग्न संस्था आणि दिग्गज प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत. संपूर्णपणे मोफत प्रवेश असलेल्या या बिझनेस जत्रेचं उद्घाटन 1 डिसेंबर रोजी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते होणार असून मुख्य अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहतील, अशी माहिती या उपक्रमाचे सहआयोजक गणेश दरेकर आणि अतुल राजोळी यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, टिसा, कोसिया आणि ठाणे महापालिका यांच्या सहकार्यानं होत असलेल्या या मेळाव्याचं यंदाचं हे 3रं वर्ष असून 10,000हून अधिक विविध क्षेत्रातील व्यावसायिक 2 दिवसात भेटी देतील. भारताच्या इकोसिस्टम तसंच GDPमध्ये लघुउद्योजकांचा मोठा वाटा आहे. त्यासाठी लघुउद्योजकांना संकलित करणं, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी लक्षवेध आणि 20पेक्षा जास्त वेगवेगळ्या संघटनांद्वारे हा उपक्रम आयोजित केला आहे. या मेळाव्यादरम्यान लघुउद्योजकांना तसंच नवउद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी नामवंत आणि यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन आणि प्रदर्शन देखील असणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानं आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नानं टोगो या घनकचरा व्यवस्थापन सेवेची ठाणे महापालिका आणि मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये अंमलबजावणी सुरू होणार आहे. जत्रेचं आकर्षण काय, तर बरेचसे असे स्टॉल्स आहेत ना, ते त्यावेळेस तुम्ही आल्यानंतरच काय. मागच्या जसं आमचा फ्युनरल मॅनेजमेंटचा जो स्टॉल होता, जे यम सुखांत म्हणून, तो यम सगळ्यांनी बघितला होता. तो यम असं एक वेगळं आकर्षण त्यावेळेसचं होतं. पण यावेळेस असे बरेचसे हिडन आकर्षण आहेत, जे आत्ता मी इकडे रिव्हील नाही करणार. त्यावेळेस तुम्ही जत्रेला याल, ते कव्हर केल्यानंतरच तुम्हाला कळेल की काय वेगळेपण आहे त्यामध्ये. पण यावेळेस सगळ्यात महत्वाचं जे उद्घाटन आपण ठेवणार आहोत, जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून आणि प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने जे होतंय, लार्ज ग्रीन इंडिया जे स्टार्टअप आहे, त्या स्टार्टअपचं आकर्षण असं आहे, आपलं घन कचरा मॅनेजमेंट, जे कचरा वेस्ट मॅनेजमेंट जो महत्वाचा आणि एक खूप कठीण आणि जटिल प्रश्न महानगरपालिका आणि यंत्रणांसाठी झालाय. तर त्याच्यामध्ये पेटंटेड जी गाडी आहे, जे पेटंटेड जी व्हॅन आहे ना, त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी होणार आहे.
त्या गाडीचं सगळ्यात महत्वाचं आकर्षण सांगतो की त्या गाडीच्या द्वारे तुम्ही तुमचा वेस्ट जे आहे, जो तुमचा ओला कचरा आहे, तो 4 ते 5 तासात त्याचं खतांमध्ये रूपांतर होतं आणि ते जो कचरा तुमचा घरापासून किंवा ऑफिसेस पासून अगदी पूर्ण डम्पिंग ग्राउंड पर्यंत घेऊन जावा लागतो, त्याच्यानंतर त्याचं खूप वेळानंतर त्याचं कन्व्हर्जन होतं. तर ते सगळ्या काहीची गरज नाही. हे जे पेटंटेड गाडी जगामध्ये एकमेव, भारतामध्ये एकमेव अशी, त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी होणार आहे आणि ते 4 ते 5 तासात त्याचं खतांमध्ये रूपांतर होतं. तर हे एक प्रमुख आकर्षण आहेत. असे अजून अर्धा आकर्षण आहेत, ते मी इकडे सांगत नाहीत. आमच्या पाटील काकी आहेत, अजून बरेचसे स्टॉल्स आहेत. तर त्या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर जेव्हा स्टॉल कव्हर करा त्याच वेळेस तुम्हाला कळेल. पत्रकारांच्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान आहे, आमचे 126 स्टॉल आहेत, ते सगळे एकमेव द्वितीय असे आहेत. सगळ्यांना विनंती आहे की येऊन स्टॉल्स तुम्ही कव्हर करून 2 दिवसात तुम्ही सगळ्यांनी यावं. आणि ठाणेकरांना सुद्धा आमच्या सर्व ऑर्गनायझरतर्फे विनंती आहे, ठाणेकर किंवा मुंबईकर किंवा जवळपास पालघर, नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीचे सर्व उद्योजक, तसे तर उद्योजक महाराष्ट्रभरातून येणार आहेत, पण सर्वांना आव्हान आहे की नक्की या आणि व्हिजिट करा.